जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, बीसीसीआयने कोणत्या शहरात अधिकृतपणे नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अनावरण केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बीसीसीआयने बँगलोर या शहरात अधिकृतपणे नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अनावरण केलं आहे. व जी अकादमी आहे ही बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स या नावाने ओळखली जाईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं ऑप्शनमध्ये 3 उपक्रम दिले आहेत. यापैकी मन की बात, स्वच्छ भारत मिशन आणि मेक इन इंडिया या तीनही उपक्रमाला आता 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, हा जो मन की बात कार्यक्रम आहे याचा पहिला एपिसोड 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रकाशित करण्यात आला होता व मन की बातने आता आपली 10 वर्षे पूर्ण केली आहेत. 29 सप्टेंबर रोजी मन की बातचा एकूण 114वा एपिसोड प्रकाशित झाला आहे. मेक इन इंडिया हा कार्यक्रम 25 सप्टेंबर 2014 रोजी लॉन्च करण्यात आला होता आणि जे स्वच्छ भारत मिशन आहे हे गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2014 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. यावेळेस स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेला आहे व या कार्यक्रमाची थीम काय होती तर स्वभाव स्वच्छ संस्कार स्वच्छ अशी या कार्यक्रमाची थीम होती. प्रश्न क्रमांक 2 पहा. भारतीय नौदलाच्या हिंद प्रशांत क्षेत्र संवाद आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर आपल्या भारतीय नौदलाच्या हिंद प्रशांत क्षेत्र संवाद आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन हे नवी दिल्लीमध्ये करण्यात येत आहे. ही जी परिषद आहे ही 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणार असून या परिषदेची थीम प्रशांत क्षेत्रातील भूराजकीय स्थिती आणि सुरक्षा अशी आहे. प्रश्न क्रमांक 3. नीती आयोगाने कोणत्या राज्यात महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मचे पहिले राज्य व्यासपीठ सुरू केले? तर आता नीती आयोगाने तेलंगणा या राज्यात महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मचे पहिले राज्य व्यासपीठ सुरू केलं आहे. हे जे व्यासपीठ आहे याची सुरुवात तेलंगणा सरकारने वी हबच्या सहकार्याने केला आहे. या प्लॅटफॉर्मचं उद्दिष्ट काय आहे तर विविध क्षेत्रातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे समर्थन करणे, त्यांना संसाधने, साधने आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी एक मजबूत नेटवर्क प्रदान करणे हे या प्लॅटफॉर्मचं उद्दिष्ट आहे. बरं, एक छोटासा प्रश्न, या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात. या नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती तर 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के बेरी तर सीईओ हे BVR सुब्रमण्यम हे आहेत. नीतीचा फुल फॉर्म नोट करून घ्या. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा या नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. अलीकडेच आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्वराज्य पक्षास एक पक्ष म्हणून मान्यता दिली. तर या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे व या पक्षाला आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सप्तकिरणांसह पेनाची नीब हे निवडणूक चिन्ह म्हणून मिळालं आहे. हे जे संभाजीराजे छत्रपती आहेत यांनी 9 ऑगस्ट 2022 रोजी स्वराज्य संघटना स्थापन केली होती व आता या संघटनेनेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं रूप घेतलं आहे. यासच अजून एक पक्ष स्थापन झाला आहे, त्याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. हे जे प्रशांत किशोर आहेत यांनी आता जनसुराज्य पक्षाची स्थापना केली आहे व आता त्यांच्या पक्षाला येणाऱ्या निवडणुकासाठी पक्ष चिन्ह म्हणून सफरचंद हे चिन्ह देण्यात आलं आहे. लक्षात ठेवा, जनसुराज्य पक्षाची स्थापना कोणी केली तर प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा 2021 या वर्षीचा कृषी रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा हा 2021 या वर्षीचा कृषी रत्न पुरस्कार बाबासाहेब पिसोरे यांना देण्यात आला आहे. बाबासाहेब पिसोरे हे बीड जिल्ह्यातील शेतकरी असून त्यांनी कांद्याची नवीन जात सुद्धा विकसित केली आहे. यासच कांदा लागवड तंत्रज्ञानावर आधारित त्यांनी कांद्याची सुवर्ण शेती हे पुस्तक सुद्धा लिहिलं आहे. आता इथे पुरस्काराविषयी बोलत आहोत तर हे पुरस्कार सुद्धा लक्षात ठेवा. 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिथुन चक्रवर्ती, सहस्र रामानुजन पुरस्कार अलेक्झांडर डन तर पहिला विज्ञान रत्न पुरस्कार हा गोविंदराजन पद्मनाभन यांना देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 6. आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट 2024चं आयोजन कोठे करण्यात आले?
तर हे जे आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट आहे याचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं होतं व या समिटचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या समिटची थीम काय होती तर ग्लोबल सिनर्जी इन आयुष ट्रान्सफॉर्मिंग हेल्थ अँड वेलनेस थ्रू मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल अशी या आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिटची थीम होती. बरं, या समिटचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं तर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने, पर्यटन मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या सहाय्याने या समिटचं आयोजन केलं होतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर 2025 मधील खो खो विश्वचषकाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 2025 मधील खो खो विश्वचषकाचं आयोजन हे आपल्या भारतात होणार आहे. मित्रांनो, भारतात प्रथमच या विश्वचषकाचं आयोजन होणार असून खो खो फेडरेशन ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने या विश्वचषकाचं आयोजन करेल. या खो खो विश्वचषकात 6 खंडातील 24 देश सहभागी होणार असून त्यामध्ये 16 पुरुष व 16 महिला संघ असतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर आता आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये प्रोफेसर रामसिंह, सोगता भट्टाचार्य आणि डॉक्टर नागेश कुमार या तिघांचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची स्थापना 2016 मध्ये करण्यात आली होती. यात एकूण 6 सदस्य असतात. त्यापैकी 3 सदस्य हे आरबीआयचे व उर्वरित 3 सदस्य हे भारत सरकारद्वारे नियुक्त केले जातात. जे भारत सरकारद्वारे नियुक्त केले जातात त्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर त्या सदस्यांचा कार्यकाळ हा 4 वर्षासाठी असतो व ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. बरं, आपल्या आरबीआयची स्थापना कधी करण्यात आली होती तर 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे व याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलं होतं. सध्या याचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे आरबीआयचं मुख्यालय असून याचे 25वे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहेत. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्यातील तांदळापासून निर्मित 3 बियरला जीआय टॅग देण्यात आला आहे. तर आता आसाम राज्यातील तांदळापासून निर्मित बियरला जीआय टॅग देण्यात आला आहे. त्या जे 3 बियर आहेत त्यांची नावे नोट करून घ्या. यामध्ये बोडो जोगिशी, बोडो जोग्वारन व मेब्राजू बिडवी अशा 3 बियरचा समावेश आहे. व ही जी बियर आहे याचा संबंध बोडो जमातीच्या संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे या बियरला आता जीआय टॅग देण्यात आलेला आहे. बरं, हा जो जीआय टॅग असतो हा किती वर्षासाठी वैध असतो तर जीआय टॅग हा 10 वर्षासाठी वैध असतो. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, भारतीय सैन्याने भारताच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये भारतीय सैन्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी कोणता कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारतीय सैन्याने आर्मी स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारताने अलीकडेच लॉन्च केलेल्या जगातील पहिल्या सरकारी अनुदानित मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.